नमस्कार मंडळी. न्यूज अर्बन 24च्या स्टुडिओमध्ये आज आपल्याकडे आले आहेत श्री गजेंद्र सुरकार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. यांची ओळख म्हणजे हे एक सर्पमित्र आहेत, तसेच अखिल भारतीय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यप्रधान सचिव सुद्धा आहेत. तर सर्पमित्र म्हणून त्यांची जास्त चांगली ओळख आहे आणि आपण त्याच अनुषंगाने आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात की भारतामध्ये अनेक मृत्यू हे केवळ साप चावल्याने होतात. तर त्याची काळजी किंवा लोकांमध्ये असलेली त्याच्याबद्दलची भीती ती कशी दूर करता येईल त्याबद्दल आपल्याला ते मार्गदर्शन करतील आणि काही मोलाचे सल्लेही इथे देतील अशी मी त्यांना विनंती करते. सर, तुम्ही अनेक वर्ष झाले सर्पमित्र म्हणून काम करताय. किती वर्षापासून हे काम करताय? 26-27 वर्ष झाले की मी या क्षेत्रामध्ये साप आणि पर्यावरण या क्षेत्रात काम करतो. अच्छा. तर तुम्हाला म्हणजे कसं काय यावंसं वाटलं या क्षेत्रातच? हेच क्षेत्र तुम्ही का निवडलं म्हणजे असं? पाठीमागची एक कहाणी आहे की घरी रिकामा बसलेला असताना मला काहीतरी अस्वस्थ वाटत होतं, असं काही करमत नव्हतं. म्हणून मुलींना घेऊन, 2 मुली आहे मला, त्यांना घेऊन मी वर्धावर्धन हाट म्हणून असं एक कारागिरांचं राष्ट्रीय संमेलन हे मगन संग्रहालयामध्ये भरत होतं. आणि त्यावेळेला तिथे भारतातले वेगवेगळे जे कापड आहेत किंवा छोटे छोटे हस्तउद्योग आहेत, त्याचे टूल्स आहेत, अशा कारागिरांचे तिथे मोफत अशी एक ज्याला म्हणू की कार्यशाळा भरत होते आणि लोकांसाठी ते मग संध्याकाळी उघडी राहत होती. तर त्यामध्ये साप, पक्षी, कीटक असा एक स्टॉल होता. तिथे प्रभाकर पुसतकर हे लहान लहान मुलांना घेऊन लोकांना साप दाखवायचे आणि जसं सगळेच जण भितात तसं त्यावेळेला मी पण भीत होतो. पण माझ्या मनात स्पष्ट आलं की ज्या सापाला आपण भेटतो ते छोटे छोटे मुलं ते साप पकडून आपल्याला दाखवत आहेत. आणि त्यांना एका बाजूला त्यांनी नोंदणीचं ठेवलं होतं की ज्यांना सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी यात नाव नोंदवावं. म्हणून मी माझं नाव नोंदवलं आणि त्यांची सदस्यता घेतली. आधी पक्षी मित्र मंडळामध्ये मी सहभागी झालो आणि 2000 मध्ये त्यांनी सापांचं ट्रेनिंग आयोजित केलं होतं तिथे. त्याला मग सहभाग घेतला आणि ट्रेनिंग घेऊन मग मी या क्षेत्रामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. अच्छा. मग तुम्ही साप पकडल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती पण देत असाल ना? हो. साप पकडणे म्हणजे नुसतं सापाचंच नाही पकडणं, तर सापाची भीती दूर करणे, विषारी कोणता, बिनविषारी कोणता हे लोकांना सांगणे. त्यासोबतच आता जी घटना एका आश्रमशाळेमध्ये गडचिरोलीमध्ये घडलेली आहे, दारोडा तालुक्यातली, त्याच्या आधी पण घटना झालेल्या आहेत आश्रमशाळेमध्ये. तर त्या घटना का घडतात त्याच्या पाठीमागचं विवेचन आपण केलं आणि त्या घटू नये यासाठी काय काळजी घ्यायची, ती शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वेगवेगळी आहे. तर ती काळजी कशी घ्यावी याचं प्रबोधन. त्याबाबतच्या अनेक अंधश्रद्धा आहेत की साप बदला घेतो किंवा तो डूब धरतो, दूध पितो नागपंचमीला विशेषतः. तर ह्या कशा अशास्त्रीय आहेत याची माहिती देणं आणि सापाचं पर्यावरणामध्ये स्थान कसं आहे, तो अन्न साखळीमध्ये कसा महत्वाचा घटक आहे. साप जरी भीतीदायक असला तरी तो स्वतःहून येऊन चावत नाही. काहीतरी आपल्या चुका होतात आणि त्या चुका आपल्याला भोगाव्या लागतात. आणि त्याला हात नाही, पाय नाही, त्याला काही असं डोकं नाही की याला जाऊनच चावलं पाहिजे. पण आपण जर दक्षता घेतली तर या घटना आपण कमी होतात. तर अशा प्रकारचे अनेक हजारोच्या वर प्रबोधनं केलेत. अनेक लेख लिहिले त्याला पेपरला, ते प्रकाशित झालेत. काही पुस्तकं त्यावरचे काढले, त्याला अतिशय मागणी मोठ्या प्रमाणात झाली. या प्रकारचं एक प्रबोधनाचं क्षेत्र आणि सोबतच साप हा वन्यजीव आहे आणि इतर प्राणी पण वन्यजीव आहेत. पण ज्या वेळेला इतर वन्यजीवांनी जर माणसावर हल्ला केला, त्याचा जीव घेतला अथवा शेतकऱ्यांच्या कोणत्याही पाळीव प्राण्यावर हल्ला केला आणि त्याला मारलं तर सरकार मदत देते. म्हणजे माणसाचा मृत्यू झाला वाघाच्या हल्ल्यामध्ये किंवा अस्वलाच्या ह्याच्यात, त्या रानडुकराच्या मध्ये 25 लाख रुपये आता मिळतात. पण साप हा पण वन्यजीव आहे. पण त्यांनी जर कोणाला दंश केला आणि तो जर माणूस मरण पावला, तो शेतकरी बहुधा 99% लोक शेतकरीच असतात त्यामध्ये मरणारे, किंवा मजूर असतात जे शेतावर काम करतात किंवा जे रस्त्यावर काम करतात मजूर, हेच असतात 99%. फार मध्यमवर्गीय की मोठ्या माणसांना जे श्रीमंत यांना कमी प्रमाणात कधीतरी चावला असेल. अशा वेळेला त्यांच्या घरातली आर्थिक परिस्थिती ढासळलेली असते आणि
साप चावल्यानंतर 1 रुपया त्यांना मिळत नाही. हम्म. याबद्दलचा एक लढा. हा. शासनाने त्यांनाही त्यांना दिलं मोबदला पाहिजे. द्यावा. जेव्हा तुम्ही एकाच घरामध्ये राहता आणि सगळ्यांना जर सारखं देऊ शकत नाही, तर मग हम्म. आपण संविधान कसं म्हणतो? हम्म. तुम्ही कायदे वन्यजीव बनवलेले आहेत. वन्यजीवामध्ये सापाला जरी तुम्ही मारलं, दाबून ठेवलं त्याला, किंवा त्याचा काही व्यापार केला तरी सजा आहे. हो. तसंच इतर प्राण्यांसाठी आहे. पण जेव्हा तुम्ही मोबदला देता त्यावेळेला वाघाला फक्त मोबदला देता, कारण की तो निसर्गाच्या एका टोकावर आहे, सर्वोच्च टोकावर. हम्म. पण सापही तेवढा महत्वाचाच आहे. हम्म. साप कीटकांना खातो, बेडकांना खातो, पालींना खातो, सरड्यांना खातो, इतर सापांना खातो. हम्म. सापाचं भक्ष्य म्हणून इतर प्राणी त्याच्यावर जगतात. हम्म. करकोचा आहे, बगळा आहे, शिकऱ्यासारखा पक्षी आहे, इतर काही सरपटणारे प्राणी आहेत किंवा हम्म. साप पण आहेत. आणि त्यावर कंट्रोल ठेवणारा एक आहे. समजा सापच निघून गेला तर जो त्याचं भक्ष्य आहे सापाचं, त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. हम्म. आणि त्याचं जे भक्ष्य, तो त्याला भक्ष्य म्हणून जो खातो हम्म. सापाला, हम्म. तो मरेल, म्हणजे अन्नसाखळी विस्कळीत होईल. हम्म. हे सगळं समजावून सांगण्याचं काम आपण ग्रामीण भागामध्ये असेल, शाळा महाविद्यालयामध्ये असेल, किंवा जिथे साप पकडला त्या ठिकाणी लोकांना ती माहिती देतो. म्हणजे नुसतंच साप पकडला आणि त्याला जंगलात सोडून देणं एवढंच काम न करता लोकांचं प्रबोधन व्हावं. आणि ते मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये वर्धा वन विभागाने खूप मदत केली आणि गावोगावी कार्यक्रम घेण्यासाठी मदत झाली. आपण अनेक ट्रेनिंग पण दिले, वन विभागाला पण ट्रेनिंग दिली आपण हम्म. त्यांच्या. पण ते पुढं काम जाऊ शकलं नाही. म्हणजे अनास्था जी आहेत शासनाची, आरोग्य विभागाची, ती जरा आळवी येते असं लक्षात आलेलं आहे. हम्म. नाही, आपण बऱ्याचदा ग्रामीण भागात याचं प्रमाण आपल्याला जास्त आढळून येतं. खरं तर ग्रामीण भागातच याचं फार हे व्हायला पाहिजे, म्हणजे प्रबोधन व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आरोग्य सुविधा, म्हणजे वेळेत त्यांना उपचार न मिळाल्यामुळेच बऱ्याच जणांचा मृत्यू त्या एका कारणामुळेच झालेला आपल्याला दिसून येतो. तर यावर तुम्ही काय लक्ष केंद्रित नाही, बरोबर आहेत. याचं कारण असं की शेत, जंगल आणि एकंदरीत त्यांना राहण्यासाठी जी योग्य जागा आहेत हम्म. आणि खाद्याचा पुरवठा हा ग्रामीण भागात असतो. दुसरं, ग्रामीण भागातले जे घरं आहेत ते आपल्या घरासारख्या पायऱ्याचे मोठे नसतात. हम्म. दुसरी गोष्ट, जमिनी कुठेतरी लगत असल्यामुळे ते खाचखळगे असतात, हम्म. लाकडांचे ढीग असतात, हा. त्या दगडांचे ढीग लावून असतात, हम्म. स्वयंपाक खोलीमध्ये लाकडं जमा करून ठेवतात, गोवऱ्या जमा करून ठेवतात. आणि अशा ठिकाणी उंदीर येतात हम्म. आणि उंदराचा पाठीमाग काढतात आणि ते साप येतात. साप येतात. आणि बहुतांश लोक खाली झोपतात ग्रामीण भागामध्ये. हम्म. आणि त्याच्यामुळे घरात साप शिरला की त्या घटना होतात. आणि दुसरं, तुम्ही जसं म्हटलं आरोग्याची सुविधा, तिथली व्यवस्था पाहिजे, तर ती तर नसल्यासारखीच आहे. म्हणजे वर्धा जिल्ह्याचा जर आपण इतिहास घेतला, इथे 100 वाईल येतात, अँटीस्नेक वेनम फक्त 100 येतात. आणि 100 मध्ये वर्धा हॉस्पिटल आणि PSC सेंटर हम्म. आणि ग्रामीण रुग्णालय यांना जर वाटतं म्हटलं तर 1 किंवा 2 तिथे व्हाईल येतात. इथलं जर उदाहरण घेतलं तर 5-6 वर्षाआधी 8 मृत्यू एका हप्त्यामध्ये झाले तिथे सर्पदंशाने. सर्पदंशाने. म्हणजे अँटीस्नेक वेनम सेवाग्रामला उपलब्ध नव्हतं म्हणून त्यांनी सावंगीला पाठवलं. सावंगीला उपलब्ध नव्हतं म्हणून पुन्हा ते कसं तरी वाचेल म्हणून ज्या पद्धतीनं ते पुन्हा वापस आले सेवाग्रामला, आणि त्यात 8ही लोक मरण पावले. हे ज्या प्रकारचं सरकारचं लक्ष इतर गोष्टीवर आहे, तसं जर याच्यावर आलं तर आम्ही सरकारला एक पर्याय पण दिलेला होता. आणि विषाचा जो साठा आहे तो काही एवढा आपल्याकडं नाही आहे. त्याच्यामुळं जे अँटीस्नेक वेनम बनतात त्यातला अर्धा साठा हा मिलिटरीला जातो आणि तो दिला पाहिजे, कारण ते लोक आपल्यासाठी लढतात, आपलं रक्षण करतात, त्याच्यावर काही आक्षेप घेण्यासारखं नाही आहे. पण तो जो अर्धा साठा आहे त्याच्यामध्ये संपूर्ण भारत आहे. आणि संपूर्ण भारत असताना मग ते कमी प्रमाणात आपल्याला मिळतं. एक एक साप जर चावला कधी, म्हणजे असं घोणस आहेत किंवा कोबरा आहेत, तर 65 पर्यंत अँटीस्नेक वेनम एका माणसाला लागतं. हे आकडे आहेत आलेले. आता जर 100 अँटीस्नेक वेनम जर वर्धेला मिळत असेल आणि त्यातले 2-2, 3-3 जर PSC ला गेले तर इथे किती राहणार? आणि मग 65 जर एकाच माणसाला लागले तर मग कुठून आणायचे बाकीचे? त्याच्यामुळं आम्ही असाच प्रस्ताव दिलेला होता, मी पुढाकार केला त्याला, की विदर्भातलं एक नागपूरला सेंटर व्हावं आणि इथे सर्पमित्रांचं जे जाळं आपण महाराष्ट्रभर उभं केलेलं आहे त्यांच्याकडून साप घ्यावे. ते सरकारी निर्देशनामध्ये तुमच्या ज्या काही अटी शर्ती असेल त्याच्यामध्ये ते सापांचं विष काढावं, परत ते त्यांच्या जंगलाच्या सानिध्यात सोडून द्यावे, तर विषाचा साठा होईल, सर्पमित्रांना पण रोजगार मिळेल आणि हे जे जीव आहेत ते वाचवता येईल. एवढंच नाही तर सापांचं विष नुसतं
सर्पदंश झालं म्हणजे त्या माणसाच्या कामी पडत नाही, तर कॅन्सर आहे, फेफडेसारखा रोग आहे, क्षयरोग आहेत. हं. अशा रोगांमध्ये अँटी स्नेक वेनमच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे इंजेक्शन आणि गोळ्या त्याच्यामध्ये बनवल्या जातात. हं. अति रक्तस्राव जर झाला असेल आणि ते जर रक्त थांबत नसेल तर भोनस सारख्या सापाचं विषापासून बनणारं जे औषध आहे ते दिलं जाते. त्याच्या रक्तामध्ये ब्लॉक होण्याची पद्धत आहे, हं. रक्त ब्लॉक हो. होण्याची, आणि त्याच्यामुळं त्याचा वापर केला जातो. आणि या सगळ्यासाठी विषाची आवश्यकता आहे. एक मोठ्या प्रमाणात आपला जो काही पैसा आहे, तो विदेशी फंड, तो सगळा आपल्याला मग तिकडे द्यावा लागतो आणि बाहेरून ते विष विकत घ्यावं विकत लागतं आणि घ्यावं त्याच्यामुळे लागतं. तुटवडा आहे. हं. दुसरं सरकारचं जे काही प्रबोधनाची व्यवस्था आहे किंवा आरोग्य व्यवस्था आहे ती पूर्ण ढासळलेली आहे. हं. तुम्हाला कुठे मीठ साखर पाणी, आगवणीवर बहुगुणी असे पोस्टर दिसेल, पण तुम्हाला कुठे सर्पदंशावर उपचार इथे आहेत किंवा अँटीस्नेक वेनम नावाचं औषध सर्पदंशावर आहेत हं. अशी कोणालाही गावकऱ्यांना माहिती दिल्या जात नाही, त्याचे पोस्टर्स नाही. आणि सर्पमित्र हे अल्प आहेत, त्याच्यामुळे ते सगळ्या जागी जाऊ शकत नाही. परंतु आरोग्य विभागाचा कणा हा गावामध्ये आहे. हं. आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहे, आरोग्य सेवक आहे. किंवा जिथे जिथे ते जे हां. प्राथमिक केंद्र आहे तिथे जरी तिथे त्यांचे तरी पोस्टर्स हां, लावले, पोस्टर्स नंबर लावले अवेलेबल त्यांनी, जर करून बाकीचं दिले, प्रबोधन केलं हां, जसे नंबर बाकी, अवेलेबल हां, करून दिले तसंही तर होईल. हां. आता जसं इथे आरोग्य मेळावा वर्धेमध्ये झाला, हो. त्याची खूप हां. वाच्यता झाली, प्रसिद्धी झाली, पण एकही कोणतंही तुम्हाला टेबल तिथे सर्पदंशावर उपचार आहे बाबा हां, हां, असं हां. कुठे टेबल नव्हतं. छोटे-मोठे अनेक उपचार होते त्या शिबिरामध्ये. बाकी ते नव्हतं. हो. तुम्हाला कोणी तज्ञ डॉक्टर असा मिळणार नाही की जसा हं. कॅन्सरवर मिळेल, आर्थोला मिळेल, की हं. बाबा सर्पदंश झाल्यानंतर हा एकमेव डॉक्टर आहे की तो त्याच्यावर इलाज करतो, हो. असं पण तुम्हाला कुठे दिसणार नाही. नाही. फार तुरळक ठिकाणी असेल काही. हं. तर त्याच्यामुळं जे मृत्यू आहे ते मृत्यू जर थांबवायचे असेल आपल्याला तर प्रबोधन पाहिजे आणि प्रत्येक गावापर्यंत सर्पमित्र किंवा शासनाचा माणूस हे प्रबोधन करण्यासाठी गेला पाहिजे. हं. तर ते काही प्रमाणात आपल्याला टाळता येतात. हं. झालेली घटना टाळता येतात एवढंच फक्त आपल्या हातात आहे. हो, बाकी बरोबर त्याचं आहे. भक्ष्य तुमच्या घरापर्यंत जर येत असेल तर तो प्राणी येणारच आहे. येणार. आणि म्हणून मृत्यू टाळायचे असेल तर प्रबोधन आणि त्याच्यासोबत सर्पमित्रांना घेऊन कार्यक्रम करणे. तुम्ही आत्ता एक छान मुद्दा मांडला असेल, की जर सरकारने याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि जे विष सापाचं आहे, जे सर्पमित्र साप पकडतात, त्याचं एक संशोधन केंद्र बनवलं, त्यावरच एक अँटिडोट किंवा ते जी स्नेकची वेनम बरोबर. बनवता येईल आपल्याला. हो. तर हा फार चांगला मुद्दा आहे. सरकारने याच्यामध्ये खरंच इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे, असं मला वाटतंय. आपण इतके सगळे साप पकडतो आणि सोडून देतो, हो. पण त्याचा उपयोग होऊ शकतो. अनेक जर आणून तिथे संशोधन केंद्रात जमा करतील तर त्यांचं नक्कीच विष काढून त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि भारतात असे 3 आणि केंद्र आहे आहे. नाही हां. असं नाही, 3 केंद्र आहे पण अल्प आहेत. अल्प आहेत. हं. ज्या प्रमाणात विष जमा व्हायला पाहिजे, हं. तुम्हाला अँटीस्नेक वेनम आणि इतर औषधांसाठी त्याची गरज पडते हं. आणि तेवढ्या प्रमाणात जर सापच मिळाले नाहीत तुम्हाला हं. तर ते विष तुमच्याकडे राहणारच नाही. नाही, तेच ना. हे केंद्र कुठे-कुठे आहेत? एक तामिळनाडूमध्ये आहे, हं. हाफकिन इन्स्टिट्यूट आहेत आणि एक अजून कर्नाटक की तामिळनाडू नाही केरळ की असं काही आहे. त्याचं तिसऱ्याचं नाव मला आत्ता लक्षात येऊन नाही राहिलं. हं. आणि एक तामिळनाडूला आहे. हं. इंग्रजी ज्यावेळेला इंग्रज आपल्या इथं आले त्यासोबतच ते आले लोक आहेत. त्यापैकी एक जो तो माणूस होता हं. त्याच्या हां, नावानेच. त्यांनी ते प्रयत्न केले आणि इंग्रज जरा शोधकर्ते जास्त होते. हं. त्यांना जंगलामध्ये राहण्याचं, संशोधन प्राण्याविषयीचं वृत्ती जास्त होतं. त्या निमित्ताने त्यांनी ते उभं केलं आणि ते आपण प्रस्तावामध्ये दिलं होतं. ज्यावेळेला सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते, वनमंत्री होते. हां. तेव्हा त्यांना दिली होती मी फाईल. बोलणं झालं होतं. त्यांनी म्हटलं की आम्ही माणसं पाठवतो तिथे. पुढचा काही पाठपुरावा झाला नाही त्यांच्याकडून आणि ते तसं झालं. पण तुम्ही म्हणता तसं जर झालं तर मला असं वाटतं की नाही, माझं असं म्हणणं आहे की साप जर विदर्भात पकडला तर तो हाफकिनला कसं नेऊन देणार? नाही. तर तसं शक्यच शक्य नाही नाही आहे ते. होणार. तर ते जर का मोठ्या सिटीमध्ये नागपूर सारख्या ठिकाणी नागपूरसारख्या झालं, जागा आहे तुमच्याकडे हां. सगळंच आहे. मग तुम्ही संशोधन केंद्र बनवा, बोलवा, इथले जवळचे आसपासचे सर्पमित्र तुम्हाला आणून हो, आणि देतील. ज्याला सर्पमित्र मंडळ जे हां, विदर्भ सर्पमित्र मंडळ आहेत हां. आपण स्थापन केलेलं ते मदत करेल. Of की आज course. आमच्याकडे 5,000च्या वर सर्पमित्रांची यादी आपल्याकडे आहे. हं. 18 एकट्या गडचिरोली सारख्याच आदिवासी जिल्ह्यात किंवा अगदी दुर्गम अशा जंगलात कितीतरी प्रकारचे साप खूप आहेत. निघतात आणि ते आपण बघतोच आहे, अनेक मृत्यू पण त्यांनीच हो. होतात. जे पेपरला आले ते आपल्याला कळतात, पण जे नाही आले नाही, ते नाही, ते त्याच्या नाही पलीकडे कळत. असतात. तर तेच भारतात अनेक मृत्यू हे केवळ साप चावल्याने होतात. सावल्याने अज्ञान आणि त्याला मिळणारी अपुरी अ, आरोग्य व्यवस्था हे हां. त्याला 2 कारण आहेत. हां. आरोग्य व्यवस्था अपुरी याच्यासाठी मिळते की अवेबिलिटीच नाहीये नाही, ना काहीच त्याची. नाही. अवेबिलिटी जर राहिली
किंवा उपलब्धता मोठ्या प्रमाणात राहिली त्या व्हॅक्सिनची, तर मला नाही वाटत असं काही होईल. सर, आपल्याकडे नागपंचमीविषयी अनेक अंधश्रद्धा पाहायला मिळतात. लोकांच्या मध्ये अजूनही ती आहे की सापाला दूध पाजलं पाहिजे की अमुकच नाही केलं पाहिजे, त्या दिवशी भाजी चिरायची नाही किंवा काही असे अनेक छोटे छोटे समज आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? साप हा मानवी जीवनामध्ये जेव्हापासून माणूस जन्माला आला या पृथ्वीतलावर तेव्हापासून तो त्याच्यासोबत आहे. त्याचं कारण असं आहे की तो मानवी जीवनामध्ये त्यांनी प्रवेश केलेलाच आहे. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि म्हणून त्या निमित्ताने नागपंचमी म्हणून त्याला पूजल्या जातं. भारतामध्ये तो नुसता नागपंचमीलाच नाही, तो पूर्ण वर्षभर पूजल्या जातो. तुम्ही जर काही शिल्प पाहिलेत, विशेषतः गणपतीचं शिल्प आहे की त्याच्या पोटावर असं सापाचं हे आहे. अं, शंकरीच्या गळ्यामध्ये साप आहे, विष्णूच्या हातामध्ये साप आहे. असं जर लक्ष घेतलं तर साप तुम्हाला कुठे ना कुठे आढळतो. तसेच अनेक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. चरक संहिता आहे, संहिता आहे, या ग्रंथामध्ये आहेत. एक महाभारतामधली गोष्ट आहे की सापाची हत्या केली जाते एका यज्ञ म्हणून आणि एक शप वाचतो आणि तो बदला घेण्यासाठी एका फळामध्ये अळीचं रूप घेतो आणि मग तो त्याला जाऊन दंश राजाला करतो. जाऊन दंश तर करतो. हे सगळं उदाहरण असं दिलं की साप आपल्यापासून काही दूर नाहीये आणि म्हणून जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे त्याला वापस करण्याचं काम हे पूजेच्या याने करतो आपण. अच्छा. आणि मग नागपंचमीला ज्या दिवशी ते नागपंचमी असते त्यावेळेला शेतामधलं कोणतंही उत्पन्न बाहेर निघत नाही आणि मग त्याला काहीतरी दिलं पाहिजे. तर आपल्याकडे पूजेमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, फळं एवढंच पूजेमध्ये होतं. धान्य असेल, इतरत्र गोष्ट नव्हती आणि म्हणून लोकांचा सहज असं मनात आलं की सापाला दूध अच्छा. द्यावं आणि हो. पूजेमध्ये दुसरं काही देता येत नव्हतं. दुसऱ्या त्यामध्ये लाह्या वापरल्या जातात. जो शिकला सवरला माणूस आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन वापरत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारभाव तपासणे, जेवढा पुरावा तेवढा विश्वास आणि ते तपासण्याचे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग, प्रचिती असे विज्ञानाने पायऱ्या दिलेल्या आहेत. पण हा अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा शेतकरी असतो. आपण घरामध्ये लाया आपल्या घराच्या आसपास फेकतो, आपण गोल गोल फिरतो. त्या दिवशी शेतकरी हा शेतामध्ये लाया घेऊन जातो. त्याचं कारण असं की त्याच्या मनामध्ये जे काही आई बाबापासून त्याच्या आजोबापासून ते काही त्याच्या मनामध्ये रुजवलेले जे मूल्य आहेत त्याच्यामध्ये त्याला हे लक्षात येतं की शेतामधलं धान्य नाही, पण जेव्हा धान्य असते तेव्हा घूस आहे, इतरत्र तृणभक्षी प्राणी आहेत किंवा उंदीर आहेत, हे सगळं आपलं धान्य फस्त करतात आणि त्यावेळेला आपल्याला एकमेव साथीदार आपला आहे तो म्हणजे साप आणि तो त्या सगळ्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना खाण्याचं काम करतो आणि शेतीचं रक्षण करतो. सरकारी आकड्यानुसार जवळजवळ 35% धान्य हे भारतीय खाद्य निगम आहे त्यांचा आकडा आहे, आपला नाही, गजेंद्र सुरकरचा आकडा नाही, की 35% धान्य हे उंदीर फस्त करतात अथवा ते निकृष्ट करून टाकतात की जे तुम्हाला खायच्या लायकीत येत नाही. म्हणजे हजारो टन धान्य ते चालले जातात. मी तसं मग तामिळनाडूचं उदाहरण असं आहे की तिथे साप पकडणारे जे काही समाज आहे, ज्याला गारुडी आपण आपल्याकडे म्हणतो, त्यांना सरकारने प्रवृत्त केलं आणि ते काम सोडायला लावलं. आता ते सरकारकडून साप पकडून त्यांना देतात, विष काढतात आणि पुन्हा परत सोडतात. परंतु ओलंगवाडी जेव्हा होते तेव्हा ते शेतामध्ये जातात आणि जिथे जिथे सापांची बीळ असेल तर सापांची बीळ राहत नाही म्हणून त्याला आयत्या बिळाचा नागोबा असं म्हटलं जातं. तर ते घुशीनी उंदराणी केलेले असते, त्याच्यामध्ये 1-1, 1.5 किलो धान्य असते. तर ते खोदतात, ते धान्य घेतात आणि त्याच्यावर 4-5 महिने ते गुजराण करतात. त्यावेळेला सापांची संख्या कमी होते, उंदीरच राहत नाही त्याच्यामुळं. तर असा जो प्रकार आहे त्याच्यामुळं हे लक्षात येत आपल्या की साप आपल्यापासून दूर नाही आणि म्हणून त्याची सापाची पूजा होते. पण पूजा करताना दूध जर त्याला जबरदस्त पाजलं तर गारुडी नावाचा माणूस आपल्या समाजामध्ये आला, ज्याला साप पकडण्याचं तंत्र अवगत होतं, पण सगळे साप कोणताही गारुडी पकडत नाही. म्हणजे तुम्ही जर लक्ष दिलं कोणत्या गारुड्याकडे आतापर्यंत तर त्याच्याकडे परड नावाचा साप कधी दिसत नाही. त्याच्याकडे साधा घरामध्ये मिळणारा बिनविषारी कवड्या जातीचा साप तो कधी दिसत नाही, कारण तो त्याला मण्यार समजतो आणि परड हा सापाचे दात जरी काढले तर 36 तासामध्ये त्याचे दात परत येतात आणि म्हणून तो त्याला भीतो. तो नागाला पकडू शकतो, तो धामण सापाला पकडू शकतो. म्हणजे विषारी सापापैकी त्याच्याकडे फक्त नाग असतो आणि नागाची एक विशेष लय असते, तो आपला छान फणा काढतो, डोलतो, फुसकारतो आणि पुंगीच्या नादावर म्हणजे ते पुंगी वाजवल्याचा तो जो सोंगढोंग करतो
तो हालते पुंगी तो इकडे त्या तिकडे. मनोरंजनाचं हा. साधन तर ते समजतो. मनोरंजन साधन त्यातून तो. आणि मग एखाद्या माणसाला या प्रकारचा साप पकडताना पाहिला तर समाजामध्ये जी भीती होती हम्म. की 4 इंचाचा साप चावला तर माणूस मरतो, पण 10 फुटाचा साप चावला तर माणूस मरत नाही. हम्म. ही जी भीती आहे हम्म. तो कुठे जाऊ शकतो, कुठे चढू शकतो, हम्म. एक आश्चर्य पण होतं आणि भीती पण होती. याचा फायदा गारुड्याने आपलं पोट भरण्यासाठी, कुटुंबाचा निवारा करण्यासाठी त्यांनी ते खोट्या गोष्टी सांगितल्या. हम्म. जबरदस्तीने दूध पाजण्यासाठी मग त्याला पैसे मागितले. हम्म. आणि श्रद्धाळू असणारा हा समाज, प्राण्याविषयीची आपुलकी असणारा, हम्म. मनामध्ये त्याची प्रेमभावना असणारा आहे, तर तो त्याला काही ना काही देत होता. त्याचा त्यांनी फायदा उचलला आणि मग त्यांनी जे सांगितलं हम्म. ते सत्य मानलं. आणि म्हणून दूध पाजण्याची प्रथा तिथून आली. पण दूध जर पाजलं तर सापाचे जे फेफडे आहेत ते खराब होतात आणि साप तडफडून मरतो काही दिवसामध्ये. त्याच्यामुळे सापाचं दूध हे भक्ष्य नाही. साप हा पूर्णपणे मांसाहारी आहे. म्हणून ती एक अंधश्रद्धाच आहे. आपल्या विदर्भात जनरली कुठल्या प्रकारचे साप बघितले जातात? विदर्भामध्ये 6 प्रकारचे साप आपल्याकडे, 7 प्रकारचे साप मिळतात. पण 7 पैकी 3 जे साप आहेत ते माणसाला चावले असं काही घटना झालेली नाहीत. म्हणजे त्यांनी मरण पावलं हो. म्हणजे मेळघाटमध्ये हिरवा घोणस म्हणून एक साप आहे, पीट वायपर, हम्म. त्याची नोंद झालेली आहे. तो झाडावर असतो, पटकन चावतो आणि लपून जातो. हम्म. ज्या भागामध्ये आता 3 मुली मरण पावल्या त्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया हम्म. या भागामध्ये पट्टेरी मण्यार म्हणून एक इथे, त्याला पिवळे पट्टे असतात. हम्म. अतिशय शांत असते ते. परंतु चावला तो तर हम्म. त्याच्यावर तर कोणतंही औषध मात्र भारतात उपलब्ध नाहीये. हो का? फॉरेनमध्ये आहे तर तोपर्यंत जिवंत राहील याचा भरोसा नाही. काही पट्ट्यामध्ये किंग कोब्रा नावाचा साप मिळतो. हम्म. तो जास्त करून चहाच्या बागानाच्या याने असतो. आणि हा एकमेव असा साप आहे की जो आपलं घरटं बनवतो आणि अंडी देऊन माझा शेकते. हो का? सापामध्ये दुसरा असा कोणी नाही. ते शेपटीनं सगळं पालापाचोळा, काड्या जमा करतो हम्म. आणि माझी तिथे अंडी देते आणि हम्म. त्याचे रक्षण हा नर करतो. अच्छा. हे विशेष ज्याला असं म्हणू की एक देण हम्म. सापांमध्ये फक्त त्याला आहे. आपल्या पट्ट्यामध्ये जे काही मनुष्य वस्ती आहेत आणि ज्याच्यामुळे माणसं दगावतात किंवा उपचाराच्याने वाचू शकतात, तसे 4 साप आहे. त्यामध्ये एक नाग आहे ज्याला कोब्रा म्हटलं जातं. हम्म. जो 2 बोटाचं शरीर डोकं असेल तर तो चांगलं 4 बोटाचं, 5 बोटाचं करतो. हम्म. काही सापांवर समोरून आणि पाठीमागून चिन्ह असतात, हम्म. डिझाईन चांगली काढलेली, निसर्गाने दिलेली. हम्म. काही लोक त्याला 10चा आकडा म्हणतात. हम्म. 10चा म्हणजे 1 आणि 0 पाहिजे. तर ती इकडे एक गुंडाळी असते, असा यू आकार असतो आणि पुन्हा गुंडाळी असते. मोड लिपीमध्ये त्याला 10चा आकडा असं म्हटलं जातं. काही त्रिशूल लोकं. टाईप हो. असतं. पण वेगवेगळ्या प्रकारचं अतिशय सुंदर असा दिसतो. हम्म. आणि तो जेव्हा फोना करून डोलतो तेव्हा असं वाटतं की डोळे भरून त्याला पाहावं. हम्म. दुसरा एक परड जातीचा साप आहे ज्याला गोल चट्टे असतात, त्यांना सोनेरी परड त्याला म्हटलं जातं. रसेल वायपर त्याला इंग्रजीमध्ये नाव आहे. याला बहिरा किंवा सुस्त पडून असणारा, अतिशय धीम्या गतीने जो चालतो, जाडजूड असतो, डोकं त्रिकोणी असते, पण गोल गोल चट्टे असतात, त्याला सगळे लोक ओळखतात परड म्हणून ग्रामीण भागामध्ये. तिसरा जो साप आहे तो आहे मण्यार जातीचा साप, हम्म. जो आता घटना जी झालेली आहे आणि तो साप मारला गेला. त्याला पळायला जागा मिळाली नसेल, हम्म. तेवढ्यात त्याला पकडलं गेलं आणि मारलं त्या लोकांनी. ते अंगठ्यासारखं त्याचं डोकं असते, काळा शार असतो किंवा जांभळा एकदम डार्क असतो किंवा कथ्था डार्क असतो असा. हम्म. त्याला 2 सुतासारख्या रेषा असतात. ही त्याची खास ओळख आहे आणि ते सेफ्टीपर्यंत जातात. हम्म. पण हा साप जर चावला तर तुम्हाला कळतच नाहीत की मला मच्छर चावला किंवा काहीतरी चावलं. हम्म. त्याच्यामुळे झोपेमध्ये जेवढे काही लोक मरतात सर्पदंशाने, त्यामध्ये सगळ्यात मोठा आकडा 60-65% हा मण्यार जातीच्या सापापासून आहे. आणि चौथा जो साप आहे तो सॉस्केल वायपर ज्याला म्हटलं फुरसे, तो आहे. त्याची नोंद आपल्या इथं वर्धेत झालेली आहे. बोरगावचा परिसर जो आहे आपल्या टेकडीचा त्या भागात झालेली आहे. इकडे हनुमान टेकडीच्या परिसरात झालेली आहे. आणि इकडे सेवाग्रामचा जो परिसर आहे त्या भागामध्ये MIDC मध्ये जो मिळालेला आहे. हे 4ही साप मात्र वर्धा आणि वर्धेच्या आसपास मिळतात. हे 4ही हा. जातीचे साप. पण आपल्याला जर कळलं नाही तर हम्म. काही लक्षणं जे आहेत ते जर लक्षात ठेवले की जसं गळा पॅक होणे, बोलता येत नाही, हम्म. जीभ लुळी पडणे, दातकडी म्हणजे हे बसणे, चावल्याचंही लक्षात येत नाही का कधी? हे नाहीये. पण असे जे लक्षण आहेत, हम्म. हे जर लक्षणला आपण लक्षात ठेवले की हम्म. जसं मण्यार आणि नाक चावलं हम्म. तर 2 लक्ष प्रामुख्याने येतात. एक तर तुम्हाला झोप येते, तुम्हाला बोलता येत नाही, गळा पॅक होऊन जातो, हम्म. माणूस कोमामध्ये गेल्यासारखा होतो. हम्म. नाक जर चावला असेल, तो जर मोठा असेल तर काही प्रमाणामध्ये तिथे वेदना होऊ शकतात. जिथे चावला तिथे थोडीशी सूज येऊ शकते.
मण्यारमध्ये मात्र हे घडत नाही. त्याच्यानंतर मण्यारमध्ये बेबीच्या खाली थोड्याशा वेदना झाल्यासारख्या वाटतात. जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये वेदना झाल्यासारख्या वाटतात. तोंडामध्ये फेस येतो कारण की थुका थांबून जातो. तर हे जर लक्षण दिसले आपल्याला आणि तर समजून जाते की 100% साप आपल्याला चावलेला आहे. जो घोणस आणि खुरशे आहेत तो जर चावला तर जिथे चावला असेल तिथे सूज येणं सुरू होऊन जाते. ती पूर्ण अंगभर पसरते. जसं प्रकाश आमटेंचं उदाहरण आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फोडं येतात. म्हणून लोक असं म्हणतात की तो जो सापाचा त्याचे जे तट्टे आहेत ते तट्टे आलेले आहेत असा संभ्रम असतो. पण त्यानंतर तो पूर्ण शरीरातलं फोडं येतात. असे पाण्याचे फोडं येतात आणि आपलं जेवढे शरीराच्या रक्ताच्या वेन्स आहेत त्या ब्लॉक करत नेतो. त्याच्यामुळे पाय सुचते आणि अतिशय तडफडून मृत्यू म्हणू, दर्दनाक मृत्यू म्हणू, दुःखदायक मृत्यू म्हणू, तो या 2 सापामुळे होतो. घोणस जर चावला तर 21 दिवसापर्यंत माणूस मेळघाटमध्ये वाचलेला आहे. त्याचे माझे मित्र आहे डॉक्टर रवी कोल्हे. त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे. माझ्याकडून अनेक वेळा त्यांनी सापनेले शिकले ते माझ्याकडून. नंतर पोरांना पण त्यांनी शिकवलं. त्या जागी काम पण त्यांनी केलं तसं. पण 21 दिवसाच्या वर वाचलेला असा माणूस नाही लक्षात आला. पण जिथे चावला असेल तिथे जखम होते, ते वर्षभर बसत नाहीत. अनेकदा किडन्या खराब होतात. तर त्या किडन्या पुन्हा दोन्ही किडन्या मिळणं शक्यता नसते. त्याच्यामुळे मृत्यू निश्चित असतो. खुर्शेदातीचा साप चावला तर 24 तासाच्या आतमध्ये जर त्याला उपचार मिळाला नाही तर मात्र दोन्ही किडन्या निकामी होऊन तडफडून म्हणून मरतो. आणि दोघांमध्ये साम्य आहेत. पण खुर्शेमध्ये एक आहेत की तुम्हाला रक्ताच्या उलट्या होऊ शकतात, थुंकीतून रक्त जाते, गुदद्वारातून रक्त निघते, कानातून रक्त निघते, तोंडातून कधी कधी रक्त जाऊ शकते. असं जर झालं तर समजा की 100% आपल्याला खुर्शे चावलेला आहे. पण रक्त जर निघत नसेल पण तुम्हाला सूज आली, वेदना भरपूर झाल्या तर करड जातीचा साप जो घोणस आहे तो चावला हे पक्का आहे. ह्या जर लक्षणं आपण लक्षात ठेवले तर माणसाला तर हे लक्षण दिसले तर पटकन तो उपचार करू शकतो. पण उपचार करताना आता साप चावला तर धावतच जायचं आहे तर टाळलं पाहिजे. सायकल चालवायची आहे टाळलं पाहिजे. काही सामान उचलत आहे जड तर टाळलं पाहिजे. पण समजा आपल्याला काही प्रथमोपचार करता येते का तर काही लोक विळ्यानं कापून टाकतात किंवा चाकू घेतात किंवा ब्लेडने कापतात. अशा वेळेला लोकांनी ते करू नये. कारण आपण काही डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स नाही आहोत. त्याच्यामुळं 1 mm खाली आणि 10 mm अति लांब असा प्लसमध्ये चिरा द्यावा लागतो. आणि तो चिराही जे मेडिकल ब्लेड असते त्यांनी पाहिजे. त्याच्यामुळे त्या फंदात न पडता स्वच्छ पाण्याने धुवून टाकणे, कोणत्या प्रकारचं लोशन किंवा औषध न लावता जेवढ्या लवकर होईल त्या माणसाला सरकारी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे. तिथे त्यावर असणारं 4 सापांच्या विषापासून बनणारं एकत्रित औषध आहे. त्याचं नाव आहे अँटीस्नेक वेनम, प्रतिसर्पविष त्याला म्हणतात. त्याचे ते डोस देतात. त्यांना सक्त ताकीद आहेत की आलेला माणूस जर साप चावून म्हणतो असं तर त्याला 36 तासासाठी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायचं. आणि जर लघवी आणि रक्तामध्ये जर विषचे अंश आढळले तर त्याला अँटीस्नेक वेनमचे 3 डोस देतात आणि मग पुढच्या उपचारासाठी सेवाग्राम किंवा मग नागपूरला त्याला रेफर करतात जर जास्त झालं तर. ती सुविधा आपल्याकडे आहे. तर हे माणसाने असे प्रकारचे तोंडाने विष ओढणं असं काही करतात. काही लोक कोंबडीचं गुद्दावर लावतात किंवा आता बाऱ्यामधनं चालू आहे, बाऱ्या की अरबड्या कळलं येतात. काही खडा वापरतात, काही पालापाचोळा देतात, कोणी कडुलिंबाचा पाला जातात आणि गोड लागलं तर म्हणून त्याला विचारतात. तर तो धाकाच्या पायी तो गोड लागले असंच म्हणतो कारण जो आला तो पाला सारतो. काही जागी मिरच्या सारतात लाल, तो किती मिरच्या खाणार, तो सांगतो की नाही गोड लागून राहिली, त्यांनी नाहीच म्हटलं की पुन्हा काढतात. अशा प्रकारच्या फंदामध्ये न पडता लोकांनी जर वैज्ञानिक दृष्टिकोन थोडा विवेकाने विचार केला आणि उपलब्ध आहे, तुम्ही जर वेळेत पोहोचले तुमचा 100% जीव वाचतो त्या औषधाने. हे अनेक आकडे आपल्याला सांगतात. जे काही लोक मरतात ते धक्क्याने जास्त लोक मरतात. असे पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत की 65% लोक धक्क्याने मेलेले आहेत. विषारी साप हे 25% आहेत फक्त. 4 साप चावला हे ऐकूनच हो, तो असं म्हणतो माझं जीवन संपलेलं आहे, आता काही औषध मिळणार नाही, काही होणार नाही. आणि त्याच्यामुळं प्रचार आणि प्रसार, प्रबोधन हे. इतक्या वर्षाच्या काळात तुम्ही अनेक सापांना पकडलं, त्याची माहितीही दिली, पण तुम्हाला एखादा आलेला असा दुर्दैवी अनुभव सर्पदंशाचा सांगाल का थोडंसं? 2-3 आहेत असे. एक पुस्तक बनेल एवढे त्याचे तर अनुभव आहेत सगळे. हो ना. मी घरी साप ठेवताना माझ्या घरात साप सुटले. एक वेळा म्हणजे घरात तुम्ही पकडलेले साप ते आपल्या चुकीमुळे सुटले ते.
अच्छा. कधी भरणीचं झाकण बरोबर लागलं नाही किंवा कधी पिशवीमध्ये बरोबर तो ठेवला नाही. म्हणजे नाग पासून तर बिनविषारी साप तर अरे देतोच बापरे! देतो. आणि त्यावेळेला आमच्या घरच्यांची काय परिस्थिती असेल ते तुम्ही स्वतःहून अनुभवू शकता. एक वेळा तो सोडता कुठेतरी जात होतो म्हणून मी माझा सवय होती की जिकडे चाललो बाबा तिकडे तर जंगलात सोडून द्यायचे जाता हां, जाता. हां. पण नुकताच नाग पकडलेला होता. 15-20 साप पण होते. आणि ते चुन्याची जे छोट्याशा पिशव्या येतात ना त्या लोक तंबाखूसोबत खातात. खाला नाही पाहिजे. फार वाईट सवय आहे ती. कॅन्सर सगळ्यात जास्त त्याच्यामुळे होतो. तुमच्याद्वारे ती जाऊ नये की बाबा खा तंबाखू म्हणून. आणि मी व्यसनावर पण काम करतो. तो केव्हा निघाला माहित नाही, पण तो असा निघून पाठीमागे माझी पत्नी बसली, तिच्या इथे खांद्यावर त्याने असा फणा काढून उभा राहिला. तिच्या लक्षात आल्यावरती जोराने किंचाळली. माझ्या लक्षात येऊन गेलं की साप तिच्या याच्यावर गेला. म्हणून मी असं पलटून पाहिलं, दिसला मला. तिला म्हटलं, तू शांत राह, काही हालचाल करू नको. हळू करता करता गाडी, माझ्या पाठीमागून 5-6 ज्या गाड्या होत्या त्या इतक्या दुरून पाहत होते, ते सगळे समोर जायची हिंमत नव्हती होत. जसं मी गाडी थोडीशी बाजूला घेतली रोडच्या आणि आता स्टँडवर ठेवतो, तेव्हा त्यांनी छलांग मारली आणि निघून गेले. अरे हां. ती तर एवढी पाणी पाणी होऊन गेली का माझा जीव घेण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं. एक वेळा MIDC ला कॉल आला. नाही, तो फार दुःखाची बाब आहे की माझ्या हाताने कधी साप मारला गेला नाही, पण त्यावेळेला त्याला पकडण्याच्या नादामध्ये ते माझ्या पण कळलं नाही की तेव्हा त्याचा दात मला लागला. मी असं समजलो की तो विषारी दात आहे, पण तो विषारी दात नव्हता लागला. विषारी दाताच्या बाजूचा दात लागला होता. पण मी घाबरलो आखरी. आपला जीव वाचू. तर माझं एकच वाक्य माझ्या पुस्तकामध्ये पण आहे की मी वाचेल तर सापाला वाचेल ना, मीच बरोबर. वाचणार नाही तर सापाला कोण वाचवणार. बरोबर. म्हणून मी त्याचा नाद सोडून दिला आणि पटकन सरकारी हॉस्पिटलमध्ये आलो. त्यांनी सगळं चेक केलं, पण तो विषारी साप मला काही चावला नव्हता. त्याचा फक्त दात लागला होता. तो दात काढून असा ठेवला तो. पण तो नंतर त्यांनी जाळपोळ केली आणि त्याच्यामध्ये तो मरण पावला. अच्छा, अच्छा. एक वेळा बेलखोडे सर तुम्ही ओळखतात. हो. त्यांच्या घरून कॉल आला की गाडीच्या शीटमध्ये साप बसलेला आहे. मी म्हटलं असेल कवड्या जातीचा किंवा दुसरा. आणि मी तिकडून कुठून तरी साप पकडून घेऊन राहिलो तो पाहुणावरकडून. आणि अंधारच होता. काही घरात नव्हती, गाडी बाहेर होती अशी रोडवर. लोक सगळे जमा झाले. त्यांनी सीट उघडली आणि मी कवड्या आहे म्हणून सहज त्याला असा हाताने पकडला. तसंच विक्रम, जो त्यांचा मुलगा आहे डॉक्टर, तो जोराने किंचाळला, काका मण्यार आहे तो. आणि तो साप पटकन तसा झटका मारला. मी रात्री 2:30-3 वाजेपर्यंत झोपलो नव्हतो. म्हणजे मला ते माहित आहे, लोकांना सांगतो आपण की मण्यार चावला तर माहीतच पडत नाही. मी जवळजवळ 10:30-11 वाजता डॉक्टर कलंत्रींना फोन केला. त्यांना झोपेतून उठवलं. म्हणजे काय गजेंद्र काय? मी म्हटलं, सर अशी घटना झाली. ते म्हणे, घरी झोपण्यापेक्षा तू हॉस्पिटल येऊन जा, मी सांगून ठेवतो. वेळेवर काही होण्यापेक्षा. मी म्हटलं, नाही सर, वाटलं तर मी येईल. पण त्यांनी बाईट नव्हतं केलं. पण त्यांना बाईट नव्हतं केलं. म्हणजे 2:30-3 वाजेपर्यंत मी 9 वाजताची घटना होती ती. 2-3 तासामध्ये तर माहीत पडायला पाहिजे. ते काही झालं नाही. अशा काही घटना झाल्यात. मण्यारचं एवढं फास्ट असते ना, हो, fast. एकदम विदिन 3-4 आवर्स मध्ये आपलं. हो, 3 तास खूप झाले तुम्हाला. 3 तास. म्हणजे तुम्हाला जर माहीत पडलं नाही हां. तर तुम्हाला 2.5-3 तास घेतात. खोबरामध्ये एक अर्धा-पाऊण तास जास्त येतात. इथे उमरी म्हणून गाव आहे आपल्या बाजूला. तिथे सकाळी बाई 5 वाजता उठली, पुंजाना टाकायला गेली. तेवढ्यात तिला कधीतरी बाईट झाला असेल. पाणी वगैरे भरलं तिनं. ते मुवमेंट सगळी तिची चालू होती. त्यामुळं विषाचा प्रभाव रक्तासोबत तो चढत होता. पण तिला माहित नव्हतं. नंतर ती 7-7:30च्या दरम्यान हापसीवर गेली. 1-2 गुंड नेऊन टाकले तिने. उचलले पण तेवढं श्रम झालेत. आणि जसा 3रा गुंड तिने उचलण्याचा तशी ती कोसळली. मग चक्कर आला असेल उपासाच्यामुळं. मग लोकांनी तिला दवाखान्यात नेलं. आधी तर पहिलेच असं काहीतरी देत राहिले. सर्वोदयकडे नेलं, त्यांच्या काही लक्षात आलं. तुम्हाला जर सांगितलं की डॉक्टरांना काही त्या बाबतीतलं नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना 5 वर्षाच्या सिलेबसमध्ये फक्त 1-1.5 चॅप्टर असतो. त्याच्यामुळे ते सापाला सोडून सगळा अभ्यास असतो. सगळा अभ्यास असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिथून राहिलं, थांबून ठेवलं. नंतर तिला पाठवलं. तोपर्यंत ती बाई मरण पावली. म्हणजे तो जर आकडा पकडला की 4:30-5 ला ती बाई उठली असेल आणि 5-5:30-6च्या दरम्यान एक 3-3.5 तास 4 तास ती बाई वाचली होती. तिला माहित नव्हतं म्हणून. असं जर माहित नाही झालं तर मग आपण घाबरत नाही. त्याच्यामुळे. आणि त्याच्यात आता याच्यात जर आकडा घेतला, जसा 6 मुलींना साप चावला, तो एक अभ्यासाचा विषय आहे की पहिल्यांदा साप
चावेल तर तो आपलं पहिलं विष तुम्हाला पूर्ण देईल. पहिलेच हा. स्ट्रॉंग त्याच्यात तुमचा जर पाय पडला असेल तर तो जास्त विष देणार. कारण रागाच्या याच्यात असतो पूर्ण पिशवीच खाली करून टाकतो. इथे 3 मुलींना चावला. हो. 3 मुलींना तो चांगला मोठा साप असला पाहिजे. हो. पूर्ण जाडीचा त्याचं जे आयुष्य आहे त्याचं. तर 3 मुलींना दिला आणि बाकीच्या त्या 3 मुली आहेत त्यांना तो कमी प्रमाणात चावला. मग Last तुमची bite प्रतिकार असेल शक्ती त्याची. स्वतःची, त्याची प्रतिकार शक्ती किती आहे, त्या विषामध्ये कंटेंट्स किती आहे त्याचं, हा सगळा जर विषय पकडला तर या 3 मुलींना कमी प्रमाणात गेलं विष. तर ते शेवटच्या. वाचून जातात. कधी कधी तसं होते की त्यांनी एखादं भक्ष्य पकडलं आणि नेमका त्यानंतर तुम्हाला चावला तर लोक असं म्हणतात की बाबा आमच्या औषधानं वाचला, बाऱ्यामधनं वाचला. नाही, तर तसं ते या कारणानं पण ते होऊ त्याची शकतं. विषाची पिशवी पहिल्याच खाली होऊन जाते ती. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. त्याच्यात तरी 2 mm किंवा किती राहत असेल तरी. तसं काही सांगता येत नाही. त्याचा काही एवढा अभ्यास आपल्याला नाही झालेला आहे. तो सर्पतज्ञ म्हणजे काही त्याच्यावर उपचार करत असेल ते सांगू शकतात. पण तरी एक 5 ते 6 ml पिशवीमध्ये असतं. पण आता खोबऱ्यामध्ये असतं तेवढं, याच्यामध्ये काय म्हणताला रसेल वायपरमध्ये असतं. मण्याचं डोकं लहान असतं त्याच्यामुळे ते पण कमी असतं. पण याच्या नागाच्या विषापेक्षा त्याची जी शक्ती आहे ज्याला म्हणून आपण विषाचा प्रभाव तो सगळ्यात जास्त. सापांविषयी जो अधिनियम वन्यजीवन प्राणी अधिकार प्राधिकरणचा आहे तर त्याविषयी काय? एकंदरीत पर्यावरणाचा जो ऱ्हास, वन्यजीवांचं नाहीसं होणं, नामशेष होणं, अशा वेळा 1972 मध्ये आणि त्याच्यानंतर अनेकदा अमेंडमेंट त्याच्यामध्ये झाले 2002 पर्यंत आणि आता पुन्हा अमेंडमेंट झालेला आहे. अशा अमेंडमेंटमध्ये वन्यजीव संरक्षण कायदा हा निर्माण करण्यात आला आणि त्याच्यामध्ये साप पण समाविष्ट झाला. कारण सापांच्या अनेक जाती या नष्ट झाल्या होत्या आणि साप वाचावा अशी जी पर्यावरणवाद्यांची एक भूमिका होती. कारण त्याचं कारण असं होतं की तुम्ही सापच मारल्याने एखादा साप चुकीनं राहिला असं समजा आणि तो चावला तर तुम्हाला विष अँटिक्सिन बनवण्यासाठी विष कुठे मिळणार, किंवा आरोग्यासाठी जे काही त्यांचे फायदे आपल्याला आहेत त्या फायद्यासाठी विष कुठून मिळणार. आणि निसर्गाची जी अन्नसाखळी आहे विशेषतः म्हणून ती मिळणं सोडून द्या की आज विज्ञान निर्माण झालेलं आहे तर आपण इकडून तिकडून कुठून मिळू शकतो. पण जी साखळी आहे ती साखळी तर तुम्ही निर्माण नाही करू शकत. उदाहरण घ्या की तुम्ही सायकल चालवता आणि सायकलची चेन तुटली तर तुम्ही हातात धरून ती दुकानापर्यंत घेऊन जा, नवीन चेन टाकाल किंवा एखादी साखळी त्याच्यामध्ये जोडून पुन्हा पूर्वत करा. पण इथे साप जर निघून गेला तर सापांचं जे भक्ष्य आहे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. मग तुमच्या घरामध्ये हजारोच्या संख्येने तुम्हाला पाली दिसणार, मेंढ्या दिसणार, जगणं असंही झाल्यासारखं वाटणार. किळसपणा वाटतो दोन्ही प्राणी पाहिल्यानंतर. आणि ते असं आहे की त्याला मेंढकीला तो कुत्रे खात नाही, मांजरे खात नाही, तो फक्त सापच खातो, दुसरं कोणीच नाही खात. मांजर तरी एक वेळा उंदराला खाऊन घेते, त्यांनी तोच भक्ष्य आहे. पण सापाचं भक्ष्य प्रमुख तर उंदीरच आहे, उंदीर आणि बेडूक. तर बेडक्याची संख्या वाढणार खूप, एकाच वेळेला लाखो अंडी देतात ते. दुसरं असं की सापावर आधारित असणारा करकोचा आहे, बगळा आहे, शिकण्यासारखा पक्षी आहे, मोर आहे, यांचं प्रमुख खाद्य साप आहे. तर ते पण मृत्युमुखी पडणार. आणि म्हणून जे काही लक्षात आलं संशोधकांच्या त्याच्यामुळं सापाला त्याच्यामध्ये घेतलं. आणि आज बिनविषारी सापांच्या ज्या काही कॅटेगरी 1, 2, 3, 4 असं होतं, अजूनही आता जसं मला सांगितलं की आता 7-8 प्रकारचे फक्त साप वर्धेमध्ये मिळतात. हे पण लक्षात आलं संशोधकांच्या आणि मग सरकारला त्या प्रकारे शिफारशी करण्यात आल्यात. आणि आता साप हा शेड्यूल 1 मध्ये येतो. ज्या प्रकारे हरण आहेत, रानडुक्कर आहेत, अस्वल आहेत, वाघ आहे, बिबट आहेत, असे जे प्राणी आहेत या प्राण्यासाठी ज्या काही शिक्षाच्या प्रावधान आहेत, म्हणजे त्यांना तुम्ही मारलं किंवा त्यांना त्यांच्या चमडीचं काही केलं, त्यांचे अवयव विकले, तुम्हाला जी सजा आहे तेवढीच सापाची आहे. सापाला मारून तुम्ही फेकून दिलं, सापाला पकडून ठेवलं, त्याचा काही अवयवाचा व्यापार केला तर 7 वर्षाची सजा आणि 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही सोबत सोबत हे होऊ शकतात तुमची केस सफल झाली तर. त्याच्यामुळं नागपंचमीच्या अनुषंगाने लोकांनी हे लक्षात ठेवा की आपण जेव्हा पूजा करतो तर ती पूजा आपण तेव्हाच करतो जेव्हा कोणता प्राणी आपल्याला काहीतरी देतो. आपल्या इथे कुत्र्याची पूजा केली जाते खंडोबा म्हणून, मोराची पूजा केली जाते. आपल्या इकडे एक पक्षी आहे नीलकंठ नावाचा, त्याला पाहिल्याशिवाय काही लोक जेवत नाही त्या दिवशी. अशा अनेक, उंटाची पूजा होते, घोड्याची पूजा होते, तशीच सापांची पूजा पूर्ण भारतभर होते. आणि म्हणून सापाला न मारता तो
शेतकऱ्यांचा मित्र आहे. आज तो विज्ञान युगामध्ये माणसाचा मित्र झालेला आहे, कारण त्याच्या विषापासून अनेक प्रकारचे औषधं माणसाला मिळतात. त्याच्यामुळे त्याला मारू नये. तर सर्पमित्रांचं जे काही जाळं असेल, ओळख असेल, त्यांच्याशी संपर्क साधावा. वन विभाग, आरोग्य खातं यांनी पुढाकार घेऊन प्रबोधन करावं. विशेषतः ग्रामसभा आहे, शाळा महाविद्यालय आहेत, इथे सर्पमित्रांची मदत घ्यावी. अधिक सर्पमित्र कसे तयार होईल आणि लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रशिक्षण त्यांनी आयोजित करावं. हे जर केलं आरोग्य विभागाने आणि वन विभागाने, तर आपल्याला काही जीव वाचवता येईल. सर्पदंशापासून जे काही मृत्युमुखी पडतात ते जीव वाचवता येईल. आणि लाखमोलाचा हा जीव वाचला तर तो समाजासाठी चांगला असतो, देशासाठी चांगला असतो. त्यातून चांगले वैज्ञानिक निर्माण होऊ शकतात, सैनिक निर्माण होऊ शकतात. ते भविष्य आपलं आहे. आणि म्हणून यावर कटाक्षाने प्रशासनाने लक्ष द्यावं, सरकारने लक्ष द्यावं, अशी अपेक्षा सरकारकडून जशी आहे तशी लोकांकडून आहे. की सापाला न मारता, कारण साप हा गरीब आहे, त्याला हात नाही, पाय नाहीत, तो कोणावर हल्ला करत नाहीत. ज्या काही चुकीच्या आपल्या सवयी आहेत, म्हणजे खाली झोपणं आहेत, खाली जर झोपायचं असेल तर मच्छरदाणी लावूनच झोपा. ते चांगल्या प्रकारे दाबून घ्या आतमध्ये, म्हणजे गादीच्या खाली किंवा कोणत्या अंथरुणाच्या खाली. रात्रीच्या वेळेला जर आपल्याला बाथरूमला, वॉशरूमला जायचं असेल तर लाईट लावा. दरवाजा उघडताना पहिल्यांदा खाली पहा, तरच पाय टाका. तसंच बाहेर जाताना पण करा. जिथे खाचखळगी असेल, काही सामान आपण ठेवलेलं असेल, अशा ठिकाणी सरळ हात न टाकता कोणत्या तरी वस्तून त्याला हालचाल करा, तर तिथे हात टाका. बोवऱ्यांचे ढीग असेल, लाकडांचे ढीग असेल, दगडांचे ढीग असेल, हे घरामध्ये ठेवू नका, घराच्या खूप दूर ठेवा. अनेक लोक सरपण जमा करून ठेवतात आणि त्याच्यावर उभे राहून सरपण काढतात. तर त्या ठिकाणी परड असणाराची शक्यता सगळ्यात जास्त असते आणि ते उंदीर असतात. आणि परडाचं प्रमुख खाद्य हे उंदीर आहे. त्याच्यामुळं तिथेही सरपण काढताना विळ्याचा वापर करा. म्हणजे आपण जिथे जिथे हात आणि पायाचा उपयोग करतो त्या ठिकाणी जर आपण विवेकाने विचार करून इथे साप असू शकतो अशी शक्यता बाळगून जर आपला हातापायाचा उपयोग केला तर आपल्याला सर्पदंशापासून आपण वाचू शकतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्पदंशावरचं औषध उपलब्ध आहेत. विशेषतः वर्धेमध्ये सावंगी मेडिकल कॉलेज आणि सेवाग्राम हॉस्पिटल इथल्या प्रत्येक PSC सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये इथे औषध उपलब्ध आहे. नसेल तर आपल्या जनप्रतिनिधी जे काही असेल, ग्रामसेवक असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, सरपंच असेल, आमदार खासदार असेल, पंचायत समितीचे सदस्य असेल, अध्यक्ष असेल, यांच्याकडून मागणी करून घ्या आणि आपल्या आपल्या ग्रामीण रुग्णालय, पंचायत समितीच्या रुग्णालयामध्ये, PSC सेंटरमध्ये ते उपलब्ध राहील याची दक्षता बाळगा. एवढं जरी केलं तर आपला लाखमोलाचा जीव वाचेल आणि निसर्गातल्या एका प्राण्याला तुमच्याकडून अभय मिळेल अशी आशा करतो. निसर्गाशी साधर्म्य जोडणारा हा प्राणी आहे आणि आपल्याही शेतकऱ्यांचाही इतका मदतीचा प्राणी आहे. याविषयी तुम्ही फार छान मार्गदर्शन केलं आणि आपला मोलाचा वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले पण धन्यवाद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.